श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतरकर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. एकदा श्री महाराजांनी आनंद सागरांना जेवायला पानावर बसल्यानंतर जेवण वाढणे सुरू झाल्यापासून वाढून पूर्ण होईपर्यंत गीतेतील 15वा अध्याय म्हणण्याचा नियम करावयास सांगितले. त्यांनी कबूल केल्यावर निश्चितपणे जमेल का असे एक दोनदा विचारले. तेव्हा आनंद सागरांनी होय म्हणून खात्रीपूर्वक सांगितले. त्याप्रमाणे ते नियमाने अध्याय म्हणत असत. एकदा श्री महाराज हजर असताना त्यांनी वाढण्याची इतकी घाई केली की आनंद सागर अध्याय म्हणायचे विसरले. जेवणाला सुरुवात करताच श्री महाराजांनी त्यांना अध्याय म्हटला का असे विचारले. त्यांनी अर्थातच विसरल्याचे सांगितले. नियम काय किंवा साधना काय गुरुकृपेशिवाय मी करीन म्हणून होत नाही हे त्यांनी दाखवून दिले. आनंद सागरांची साधना सुरू होऊन त्यांची त्यात प्रगती होऊ लागली. एकदा ते जपाला बसले असताना त्यांच्या खांद्यावर चिमण्या येऊन निर्भयपणे बसतात हे त्यांच्या आईने पाहिले. तेव्हा हा आपला मुलगा असला तरी याचा अधिकार काही वेगळाच आहे, त्यामुळे त्याने यापुढे आपणास नमस्कार करणे योग्य नाही, उलट आपणाच त्याला नमस्कार केला पाहिजे असे त्यांना वाटू लागले. परंतु आनंद सागर हे मान्य करीनात व आई म्हणून तिला नमस्कार करण्याचा आपला अधिकार आहे असा आग्रह ते धरू लागले. शेवटी ही गोष्ट श्री महाराजांकडे गेली तेव्हा त्यांनी कोणीच कोणाला नमस्कार करू नये असे सांगितले व मग तो नियम पाळला जाऊ लागला. एकदा श्री महाराज आनंद सागरांना म्हणाले, नामस्मरणाला योगाची किंवा प्रेमाची जोड दिली तर अधिक लवकर प्रगती होईल. तुला यापैकी काय आवडते? आनंद सागरांनी आपल्याला योगाची आवड असल्याचे सांगितले. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना आपली एक छाटी देऊन आळंदीच्या श्री नृसिंह सरस्वती स्वामींकडे जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते गेले असताना स्वामींनी त्यांना काहीही न विचारता छाटी घेतली व त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतले आणि आनंद सागरांना योगातील काही प्रक्रिया शिकविल्या. 6 महिने झाल्यानंतर स्वामींनी त्यांना छाटी परत दिली व जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते परत आले. परत आल्यानंतर एक दिवस ते सहजासन घालून डोळे मिटून स्वस्थ बसले होते. तेव्हा हे काय आहे म्हणून विचारले असता अशाने मन शांत विचाररहित होते असे ते म्हणाले. असो. श्री आनंद सागरांना एक मुलगा व एक मुलगी अशी 2 अपत्ये झाली. मुलगी 12 वर्षांची म्हणजे त्या काळाप्रमाणे लग्नाला योग्य झाली असे त्यांची आई तिच्या लग्नाचे पाहणे आता जरूर आहे असे आनंद सागरांना म्हणू लागली. तेव्हा मुलगी माझ्या इच्छेने झालेली नाही, महाराजांच्या इच्छेने झाली आहे, तरी ते तिच्या लग्नाचे पाहतील असे त्यांनी उत्तर दिले. त्यानंतर एकदा आई नातीला घेऊन गोंदवल्यास गेली असताना तिने श्री महाराजांजवळ हा विषय काढला व आपल्या मुलाचे म्हणणेही सांगितले. तेव्हा महाराजांनी ठीक आहे असे म्हटले व मग तिचे लग्न श्री पांडुरंग बुवांचे बरोबर लावून दिले. आनंद सागरांनी विशेष लेखन केलेले नाही. हरी म्हणे अशा भैयासाहेब मोडकांच्या नावावर 13 अभंग व 1-2 आरत्या इतकेच त्यांचे वाङ्मय उपलब्ध आहे. श्री महाराजांवर नितांत श्रद्धा व नामावर आत्यंतिक निष्ठा हे आनंद सागरांचे श्री ब्रह्मानंद व डॉक्टर कुर्तकोटी यांच्याप्रमाणेच 2 विशेष गुण होते. आनंद सागरांनी देह ठेवला त्यापूर्वी ते गोंदवल्यास जाऊन श्री महाराजांचे दर्शन घेऊन आले होते. त्यानंतर आईची परवानगी घेऊन ते जालन्याहून मलकापूर तालुक्यातील वरखेड या गावी गेले. तेथे गोविंदराव वरखेडकरांच्या मुलीचे 2-3 दिवसांनी लग्न होते. परंतु आनंद सागर लग्नापूर्वीच तेथून 6-7 मैलांवर असलेल्या नांदुरा या गावी गेले. तेथे नानासाहेब म्हणून तुकामाईंचे एक शिष्य होते. ते तेथे मुन्सब म्हणून काम करीत होते. तेथे 2 दिवस राहून माघी पौर्णिमेला ग्रहणाच्या दिवशी आनंद सागरांनी नानासाहेबांना बोलावून घेतले. मंडळींबरोबर नामस्मरण केले व ग्रहण सुटल्याबरोबर श्रींचे स्मरण करून नानासाहेबांच्या मांडीवरच देह ठेवला. असो.
साधक हो, पुढील भागात आपण परमपूज्य श्री भैयासाहेब मोडक या श्रींच्या शिष्यांबद्दल माहिती ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.